नमस्कार मित्रांनो, आजच्या का नवीन लय दिवसातून ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो. बघा लय दिवसातून व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. विषय काय आहे थंबनेल बघितलाच असेल तर दाखवतो. बघा इथं चालू आहे स्वयंपाकाचं नियोजन. आई बसली बाजूला आणि तिथं पप्पा स्वयंपाक करतात. ए काय करतो रे? हा हे ओतोय बघ दुधात आला का काय एवढं दूध डेअरीवर गेलं तर डेअरीवाला माणूस टेन्शन मध्ये जाईन. चालू स्वयंपाकाचं नियोजन आता चालू काम मित्रांनो. बूमला असतोय कामाला त्यामुळे काय व्हिडिओ काय येत नाहीत युट्यूबला. तेवढाच एक व्हिडिओ टाकला होता शेतकऱ्याबद्दल. तर व्हिडिओ नसेल तो शेतकऱ्याविषयी नसेल बघितलं नक्की बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. आणि मित्रांनो आपले एक व्हिडिओ येतोय लाडक्या बहिणीबद्दल. तर लवकरच युट्यूब चॅनलला जाऊन व्हिजिट करा. आणि का आला नाही लवकरच येतो व्हिडिओ नक्की बघा. चला ते व्हिडिओचा अपडेट डायरेक्ट व्हिडिओ सोडणार आहे आता बघायला लाईव्ह कस काय चालू आहे दणका वगैरे स्वयंपाकाचा. इथं भाऊ काय करतोय काय करतो र? अय तिकडे बघ की. अय हा पाणी घ्या अजून ते कर आता पप्पा चहा करायला लागले तर चपाती कोणी कुठं करायची तसंच आहे कोणी तशीच राहिली ते सकाळी येते का आताच लाटायची पगळी लाटू का मग लाटू का हे भाजणार एवढीच आहे बारपूरची काही 2 चपात्याची. आता किती वाजलेत? खराब झाले आता 8 वाजून 3 मिनिटं झालेत. चला मग काय आता 8 वाजून 3 मिनिटं झालेत. चला तोंड केलं मग काय होतंय अगं माणसाच्या डोक्यात काहीतरी वंबड्याने विचार फक्त वंबड्याला मलाच माहिती. लोक आपल्याला मी मगाच तुला मग मी नुसती तिकडे गेली कशी बोलली ती दाद्या बाथरूमच्या मागं मग दाद्याला मग चढी दाद्या चढी फागायचं. आपण लोकांचं काय करायचं काय घेणं नाही का? नको कशाला फोन बघ कसं असतंय लोकांचं ऐकून घरात काय चालू बघ बरं लेकर ऐकतच नाही ह्याच्यामुळे मी नको म्हणत असतो. अरे कशाला खोलतोय ओमा वाट जायला अय ओमा. अरे पण भाकरी बरं खायचं असते. कुठल्या कंपनीचे थांब बालाजी वेपर्स. ए बाहेरची लाईट बंद झाली तुमच्या झाली चालू. हो मा वाटलं आता राहून द्या की शिवता आवर राहून द्या. लय दुखी तुमची मग कसली मला कळा इरीवारी वेगळी गोष्ट. मम्मीला पण खडक गाठातच बाजूला बसल्या काय करावा राहू द्या. पोरांना काय झालं वाटलं काय दाखव तसं होतं होय. ती सांगते घरी तुझी डबा तिकडे ठेव तिकडे ढकल. चला चालू आहे नियोजन वगैरे जेवणाचं. आलो मित्रांनो बघा बसलो इथं घरी बसलो. चला म्हणलं अपडेट तर टाकतो युट्यूबला. बऱ्याच दिवस झालं ब्लॉग नाही काय नाही फॅमिली व्हिडिओ नाही काय अपडेट चालू आहे ही टाकणं चालू आहे. तर मित्रांनो चला इथून पुढे आता रेग्युलर ब्लॉग येतील युट्यूब चॅनलला नक्की बघा. लाईक करा नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला साखर काय करतो लागतो आपण वम्या साखर खा जाऊ नको. वम्या तुझ्या अंगात ताकद नाही तर शुगर वाढते बरं का वम्या खास दिसणं. चहा प्यायचा बाद झाला.
दम निघत नाही. खास केला पुन्हा चहा पण चांगला नाही. माणसं हे आवाज बारीक कर, कॉपीराईट पडन. काय मी नाही आणलं ते. आता माझ्या काय दुकानात झाड वय काय, माझ्याकडे पैसे पण आहेत मार्केटला, तिथून हालता पण येत नाही. पेरू र माझ्या मनाने पाणी जोतलं. चला गडे नका भांडणं करू, खा गडे आता, करा स्वयंपाकन, खाऊन झोपा. अयो चला मित्रांनो, गेम खेळते बाबा. कोणची गेम खेळते रे? दोन फुल कशी कशी खेळायची असते रे? कसं गेम खेळते बाबा? डुचुक डुचुक जिंकला. कस काय गेम आले नवीन नवीन मार्केटला, गेम आहेत आता. कुणाला गेम खेळायचा शौक आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा. आपल्याला तर नाही, मी कधीतरी खेळतो गेम, आपल्याला आवड गेम खेळायची. चला चालू आहे आता स्वयंपाकाचा, चहा करायला लागले तर. चिरते मी हे काय आता बटाटे ते पिवळं काय रे मी? चलो चलो, बटाटे टमाटे घेतले तर चिरायचं आहे. चला चिरतात आता, कसं चिरतात बघा पप्पा आता बटाटा. चिरलं, बघितलं कसं चिरते ते. हा चिरलं 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 चिरलं. चला मित्रांनो, काय विषय एवढाच होता. चला सगळ्या घराने, सगळ्याच्या घराने असेच प्रॉब्लेम असतात. चला तर बघा, बाहेरून आपण पत्र टाकून घेतले शेडला, बघितलं का कसं पत्र टाकून घेतल्यात, आणि आणले आपण बाज. व्हिडिओज टाकला नाही मित्रांनो, बाज आणली ही, बाहेर पत्र टाकलं बघा. आपलं नो टेन्शन. तर बाहेर झोपायचं आता, पाऊस आला तरी काही टेन्शन नाही. तर मित्रांनो, पाऊस तर सारखंच येतोय. अवघड केले आमची तर, सगळे अतिवृष्टी केली पावसाने, तर सगळं डगे चिंचपूरला आणि तर आमच्या तर वालवडला बघा, सगळं नदीचं ओव्हरफ्लो होऊन वाहिली वरनं. ते पण लय कार्यक्रम झाला मोठा. आमच्या वालवडपेक्षा ढगे चिंचपूर म्हणून गाव ऐकलंच असत, जर तिथून व्हिडिओ बघत असेल तर नक्की सांगा. त्या गावात जी नदी होती का नाही येणारे हे कोण, मग त्या नदीला ओव्हरफुल झालं. मग त्या टायमिंग टन बसलंच नाही, ओव्हरफुल होऊन वाहूनच गेलं. एका शेतकऱ्या शेड गेलं वाहून, गज गेली वाहून, सोलर पॅनल वगैरे सगळ्याच गोष्टी वाहून गेल्या. तर एवढी अतिवृष्टी झाली. आणि पाऊस सांगितला मित्रांनो 10 तारखेपर्यंत. तरी माझ्या शेतकरी बांधवांना सावधान राहा. जर तुम्ही नदीकाठी जर राहत असताल तर तुम्ही तिथून तुमची जागा सोडा, कारण की पावसाचा दिवस चालू आहे. तर कधीही नदी आपली साखळी सोडू शकते, आणि कधीही नदी तुमच्या शेडमध्ये किंवा तुमचा कोटा म्हणा काय पण असू द्या, तुमच्या गोठ्यामध्ये शिरू शकते. तर तुम्ही आताच नदीपासून लांब जाऊन राहावा. आपली जनावरं गोरं सोडून लांब ठेवा. आपले शेड तिथं असत तर जावं लांब, कारण की तुमच्यामुळे सांगतोय मी, कारण की आमची तर पण घटना घडली, आम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. सावधान राहावा, सतर्क राहावा. कसं पावसाचा विषय असतो, निसर्ग असतो, निसर्गाच्या पुढं आपल्याला डोकं टेकवावं लागतंय, लय अवघड आहे. म्हणून सतर्क राहावा, सावधान राहावा. चला
व्हिडिओला एंड करतो. बाय.